सकाळी उठल्यावर तुम्हालाही तो ऑकवर्ड अनुभव येतो का, ज्याला आपण सर्वांसमोर लपवण्याचा प्रयत्न करतो किंवा संकोचतो? पण खरं तर तो तुमच्या चांगल्या आरोग्याचं आणि पुरुषार्थाचं सर्वात मोठं लक्षण आहे. चला, आज याच विषयावर मोकळेपणाने बोलूया. नमस्कार सर्वांना. मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील, आणि आज आपण मॉर्निंग मूड किंवा मॉर्निंग इरेक्शन म्हणजे सकाळचा ताठरपणा याबद्दल बोलणार आहोत. मॉर्निंग इरेक्शन म्हणजे नेमकं काय? बघा, याआधीही आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये मॉर्निंग इरेक्शनबद्दल चर्चा केली आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील. नमस्कार सर्वांना, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील. नमस्कार, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील. नमस्कार, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील. मॉर्निंग इरेक्शन म्हणजे नेमकं काय? बघा, याआधीही आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये मॉर्निंग इरेक्शनबद्दल चर्चा केली आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत. शास्त्रीय कारण आणि आरोग्य ही एक अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. ही एक अशी सिग्नलिंग प्रोसेस आहे जी दर्शवते की तुमचं लैंगिक आरोग्य चांगलं आहे, निरोगी आहे आणि योग्य मार्गावर आहे. आपली बॉडी रात्री झोपताना स्वतःला सर्वात जास्त रिकवर आणि रिपेअर करत असते. त्यामुळेच पुरुषांच्या शरीरात इरेक्शनची ही प्रक्रिया पहाटे, मध्यरात्री किंवा सकाळी होते, कारण रात्रभर त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन खूप जास्त असतं. शरीर स्वतःला रिपेअर करत असल्यामुळे टेस्टोस्टेरॉन मोठ्या प्रमाणात तयार होतं. जसं जसं हे उत्पादन वाढत जातं तसतसा शरीरातील रक्तप्रवाह खूप वेगाने वाढतो. तुमच्या मज्जासंस्थेची दुरुस्ती होते आणि म्हणूनच इरेक्शनची ही प्रक्रिया पहाटे किंवा सकाळी स्पष्टपणे दिसून येते. आणि या गोष्टीवरून बरेच लोक खूप संकोचतात. मलाच मॉर्निंग इरेक्शन का होतं असा विचार करतात, कारण आपण कुटुंबासोबत, मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा अगदी हॉस्टेल किंवा मेसमध्ये राहतो आणि सर्वांनाच हा अनुभव येतो. काही मुलांना मॉर्निंग इरेक्शन कमी प्रमाणात होतं तर काहींना खूप जास्त प्रमाणात होतं. पण लक्षात घ्या, मॉर्निंग इरेक्शन होण्याचा सरळ अर्थ हाच आहे की तुमचं लैंगिक आरोग्य एकदम उत्तम आहे. तुमची सिग्नलिंग प्रक्रिया चांगली आहे. टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन व्यवस्थित होत आहे. तुमच्या टेस्टिसचं म्हणजे वृषणांचं आणि लिंगाचं आरोग्य चांगलं आहे. तुमची संपूर्ण शारीरिक यंत्रणा निरोगी असल्यामुळेच तुम्हाला सकाळी हे इरेक्शन अनुभवायला मिळतं. काही मुलं मॉर्निंग इरेक्शन खूप कमी वेळेसाठी अनुभवतात, तर काही जणांना ते बऱ्याच जास्त वेळेसाठी जाणवतं. काहींचं मॉर्निंग इरेक्शन इतकं कडक असतं की ते बऱ्याच काळासाठी तसंच राहतं. यामुळे काही लोक चक्क वैतागतात किंवा परेशान होतात. पण परेशान होऊ नका. हे एका विशिष्ट वयापर्यंतच घडतं. एका वयापर्यंतच ते इतकं स्ट्रॉंग असतं आणि त्यानंतर हळूहळू ते कमी होत जातं. मी तुम्हाला हेही सांगेन की वयाच्या 40 वर्षांनंतरही अनेक पुरुष मॉर्निंग इरेक्शनचा अनुभव घेतात, कारण त्यांचं लैंगिक आरोग्य, स्टॅमिना, ताकद आणि उत्साह सर्व काही उत्तम आणि निरोगी असतं. त्यांची जीवनशैली चांगली असते, म्हणूनच 40 नंतरही बहुतांश पुरुष मॉर्निंग इरेक्शन अनुभवतात. इरेक्शन न होण्याची चिंता आणि उपाय. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन होत नसेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण अनेक पुरुषांमध्ये असं दिसून आलं आहे की ज्यांना मॉर्निंग इरेक्शन होत नाही ते खूप लवकर इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ताठरतेच्या समस्येच्या जाळ्यात अडकतात. त्यांना इरेक्शनमध्ये अडचण येऊ लागते आणि शिथिलतेची तक्रार सुरू होते. इरेक्शन होण्याचा अर्थच हाच आहे की तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन व्यवस्थित तयार होत आहे, तुमच्या नसा आणि रक्तवाहिन्या चांगल्या आहेत आणि सिग्नलिंग प्रक्रिया योग्य आहे. तेव्हाच लिंगामध्ये रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो आणि तुम्हाला इरेक्शन मिळतं. जर तुम्हाला इरेक्शनची समस्या जाणवत असेल किंवा मॉर्निंग इरेक्शन नीट होत नसेल तर तुमच्या टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनाकडे लक्ष द्या. असा आहार घ्या आणि जीवनशैलीत सुधारणा करा, ज्याने फायदा होईल. चांगली झोप, सकस आहार आणि उत्तम जीवनशैली तुमच्या लैंगिक आरोग्याला चालना देईल आणि ते निरोगी ठेवेल. मग मॉर्निंग इरेक्शन थोडेसे का होईना पण नक्कीच येईल. जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शनची समस्या असेल तर याचा अर्थ भविष्यात तुम्हाला शिथिलतेचा सामना करावा लागू शकतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची परिस्थिती आता अशी झाली आहे की तुम्हाला शिथिलता जाणवत आहे, मग ते मॉर्निंग इरेक्शनच्या बाबतीत असो किंवा सामान्य सेक्सच्या वेळी तुम्हाला इरेक्शनची समस्या जाणवत असो, तर घाबरून जाऊ नका. यासाठी तुम्ही काही साधे आणि नैसर्गिक उपाय करू शकता. सकस आहार. तुमच्या आहारात अश्वगंधा, पांढरी मुसळी, खजूर, अक्रोड आणि दूध यांचा समावेश करा. हे पदार्थ टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. नियमित व्यायाम करा. विशेषतः केगल व्यायाम करा, ज्याने लिंगाकडील रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायू मजबूत होतात.
ताणतणाव टाळा. मानसिक ताण हे इरेक्शन न होण्याचे एक मोठं कारण असू शकतं. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन करा. पुरेशी झोप आणि व्यसनमुक्ती. रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या आणि सिगरेट किंवा अल्कोहलचे व्यसन असेल तर ते टाळा, कारण याचा थेट परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होतो. या नैसर्गिक बदलामुळे तुमच्या नसा आणि शिरा निरोगी राहतील आणि तुमच्या लैंगिक आरोग्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह सुधारणा होईल. आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, तुमची कोणतीही वैयक्तिक समस्या माझ्यासोबत शेअर करायची असेल किंवा अशा काही गोष्टी ज्या तुम्ही इतर कोणाशीही बोलू शकत नाहीत त्या सांगायच्या असतील, तर तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता. धन्यवाद.